योगेश पाटील सर आणि पुनच्च अभिनंदन प्रेम देवकर. खूप छान आपलं कार्य, आपलं परफॉर्मन्स आणि आपण घेतलेली उत्तुंग उभारी. आपल्या तुमच्या कार्याला सलाम आहे आणि तुम्हाला अगदी हार्दिक शुभेच्छा भविष्याच्या वाटचालीसाठी. प्रेम देवकर प्रेक्षक आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेला ज्याने भेट दिली. जानेवारी 2005चा जन्म प्रेम यांचा, प्रेम देवकर यांचा. वडिलांचं किराणाचं दुकान आणि त्या वडिलांनी घडवला हा मोठा क्रिकेटर जो पोहोचला अंडर-19च्या भारताच्या 20 संघामध्ये. त्याने इंग्लंड, बांगलादेश, आफ्रिका यांच्या विरुद्ध अगदी जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय आणि 7 मार्च पासून हिमालय असोसिएशनच्या स्टेडियमवरती इंग्लंडच्या सोबत 5 टेस्ट खेळणार आहे. प्रेम देवकर आपण पाहतोय आपल्यामधून रजा घेत असताना. नक्कीच या ठिकाणी उपांत्यपूर्वच्या सामन्यामध्ये एक आकर्षक संधी आहे. जर चौकारांची हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक झाली, षटकार हॅट्रिक झाली तर राज कलेक्शन अँड फुटवेअरच्या माध्यमातून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. भाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुरून प्रेम तुपे यांचं आगमन झालंय. मुरबाडवरनं दरम्यान पहिला चेंडू भिरकावून दिला, स्ट्रेट ड्राईव्ह. एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जातोय. मंचाला सलामी करणारा, जबरदस्त प्रारंभ आणि शुभारंभ करणारा चौकार. सगळ्यांना विनंती करतोय आपण मैदानाभोवती त्वरित सीमारेषेच्या बाहेर आपण ताबा घेणार आहात, कारण उपांत्यपूर्व सामन्या दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज धनुवान निश्चितच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू शरीरावरती आदळला होता. लेग बाईकच्या रूपानेही धाव मिळते. या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक योगदान गोरखनाथ सुतार यांच्याकडनं क्रमांक 1चं रोख पारितोषिक आम्हाला लाभलेला आहे. प्रसाद रामदेव पाटील साहेब उद्योजक पिसे यांच्याकडनंही मोलाचं असं आम्हाला योगदान लाभलेलं आहे. विजय अधिकारी उपसरपंच सरळ आंबे द्वितीय पारितोषिक त्यांच्या सौजन्याला लाभले. दरम्यान निश्चित एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जेवढे चेंडू टाकून झालेले आहेत त्या चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते 5 धावा या धावफलकावरती झळकल्या गेल्यात. 3 चेंडू आणि 5 धावा. इताडे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हनुमान गोलंदाजी करेल. समोर जातो फलंदाज. पुढे सरसावा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कारवेसर दैदिप्यमान चौकार. पाहतोय 2 बॅट्समनला, एका बाजूला नवनाथ आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. धावसंख्या इथे झाली आतापर्यंत 9 वर. 3 चेंडूमध्ये 9 धावा इथे धाव फलकातील लगावायला गेल्यात. 4 चेंडू झालेत. एक लेग बाईस, 2 चौकार, 1 डॉट आणि हनुमान दिगाडकर आहे बॉलिंग मार्कवरती. फिरकीचा जादूगर हनुमान दिगाडकर. हो, फ्लेक केलेला आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चेंडूला अक्षरशः फिरकी दिली आणि चेंडू लॉंग लेगच्या दिशेने अगदी कडेला अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. वेगाने गेला, झडप घातली चेंडूवरती आणि पाहता पाहता धावा इथे वाढवत असताना राजेश त्या ठिकाणी फिल्डर होता. धावसंख्या झाली इथे. मला स्कोरर विपुल सांगतोय. उचलला, लाफ केलाय. अतिशय बिग हिट. लॉंग ऑन पळचा पुढे होता आणि त्या ठिकाणी जितू चोरगेच्या डोक्यावरून जात असताना टॉस बॉक्सच्या दिशेने गेला चेंडू. 1 टू कपूर. सुंदर चौकार. डाव आहे
या ठिकाणी अशोक टाणगे सर, ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान संचालक यांच्याकडनं तृतीय पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. करण पाटील यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज, सापेगावचा सुपुत्र सन्माननीय उत्तम चौधरी सरवलीचे सरपंच यांच्याकडनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आहे. वसंत पाटील सापे, जगदीश शास्त्री सापे याचकडून स्वागतासाठी आलेल्या सर्व सन्मान शाली आहेत त्या लाभलेल्या आहेत. सरेश पाटील, त्याचप्रमाणे राजेश पाटील, देवानंद यांच्याकडनं कॅमेरा आणि यूट्यूब लाईव्हचा खर्च आम्हाला मिळाला आहे. देवानंद माळी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूला कॅप लाभलेल्या आहेत. ज्ञानेश्वर मागे सापे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. दिनेश पाटील, सुभाष पाटील यांच्याकडनं चेंडू लाभलेले आहेत. ज्ञानदेव शेलार वाशेरे, रमेश पाटील आमणे यांच्याकडनं चेंडू लाभलेले आहेत. रोहिदास सुतार यांच्याकडनं चेंडू लाभलेले आहेत. संतोष पाटील यांच्याकडनं थंडा आपल्याला लाभलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूंसाठी विष्णू पाटील यांच्याकडनं स्वीट बॉक्स लाभलेला आहे. जयदीप सुतार यांच्याकडनं सॉफ्ट ड्रिंक हेल आणि या ठिकाणी संजय वारगडे यांच्याकडनंही मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं स्पर्धा संपन्न होते. प्री एंट्री टुर्नामेंट PTC मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून प्रोप्रायटर सरेश पाटील, वसंत पाटील मौलिक योगदान, ओमसाई एंटरप्राइजेस, जगदीश शास्त्री मौलिक योगदान, बिदिजा एंटरप्राइजेस करण पाटील यांचं मौलिक योगदान, मंथन कलेक्शन सापे, प्रोप्रायटर गोरखनाथ सुतार मौलिक योगदान, श्री गणेश एंटरप्राइजेस सापे, ज्ञानेश्वर मागे यांचं मौलिक योगदान, लक्षा ग्रुप सापे, प्रोप्रायटर दिनेश पाटील, सुभाष पाटील मौलिक योगदान. दरम्यान खेळाला सुरुवात होते. दुसरं षटक विशाल आणि पहिला चेंडू एक गणगणाती आघात, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं सीमा रेषा पार, चौकार. अतिशय सुंदर फटका बॅट्समन ऋतिकच्या बॅटमधून स्लॉग स्वीपचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु केतन चोडगेला त्या ठिकाणी चेंडू सापडला नाहीये आणि मिसफिल्डिंगचं कारण ठरलं. जणू का हा नशिबाचा चौकार प्राप्त झाला. टीम जाणूसफळ जिताडे संघाला धावसंख्या एकेकडे बाद नाहीये. 1.1 षटकांमध्ये जाऊन ठेपलेले आहे. 18 4 षटकांचा सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय प्रेक्षक हो. कैलासवासी डायलिसिस स्मृती चषक 2024 फ्री एंट्री टुर्नामेंट आणि आमच्या स्पर्धेचे करता धरविता वन ऑन द बेस्ट मेघनाजी शास्त्री यांचा वन मॅन शो. चेंज ऑफ पेस विशालच्या माध्यमातून अँगल प्राप्त झालं आणि टाळ्या मिळतात विशालला की तुला कमबॅक करून दाखवायचं आहे. कारण पहिल्या षटकापासून जो आक्रमण सुरू झालाय तो अजून थांबत नाही. पहिल्या षटकातच तब्बल 14 धावा ठोकल्या आणि या षटकात सुद्धा जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा नक्कीच होत असताना पाहतोय आपण. दरम्यान पुढचा चेंडू आणखी एक निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी होते. पहिला चेंडू चौकार पाहायला मिळाला, त्याच्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या नमस्कार प्रकाशजी डोंगरे साहेब, शेऱ्याचे एक जबरदस्त कार्यकर्ते, महाराष्ट्र शासनाचे ठाणे जिल्हा माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी डोंगरे साहेब. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतीला नेहमी असतात. ज्या मान्यवरांचं आपण इथे स्वागत करूया आपल्या मंचकावरती प्रकाशजी डोंगरे. आणि मैदानामध्ये बघा जल्लोष आणि धावांचा इथे ओघ वाढवत असताना खूप छान रनिंग बिटवीन द विकेट टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या फुलत असताना जाऊन पोहोचले इताडे संघाचे 20 भर. सचिन कलेक्शन लाहोटी कॅम्पच्या माध्यमातून सचिन मागे, राज कलेक्शन सापे, प्रोप्रायटर देवानंद माळी साहेब, श्री विघ्नहर्ता कलेक्शन अनिल सुतार, विहान कलेक्शन सापे रोहिदास सुतार, श्री दत्तकृपा चहा, प्रोप्रायटर दीपक सुतार, बलवान सुतार, शैलेश डीजे, अभिषेक मंडप डेकोरेशन यांचे मौलिक योगदान. दरम्यान पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नाही. चेंडू शरीरावरती आदळला. एकेरी धाव प्राप्त झाली. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकतायत. 21 धावा स्क्रीनवर 19 आहेत. मगाशी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या, त्यामुळे स्क्रीनवरती बदल करणं गरजेचं आहे. तर पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा घेऊन येते विशाल समोरच्या एंडकडून. हो
शॉर्ट ऑफ गोल्ड लाईनचा चेंडू हा थोडासा पिक करायचा प्रयत्न, पण तो आता मात्र केतन चोरगेची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना चांगलं फेकी सुद्धा झाली आणि तितक्याच जोमाने वेगाने एक धाव सुद्धा कंप्लीट केली ऋतिक आणि नवनाथने. धावसंख्या पोहोचलेली आतापर्यंत इताडे संघाची 22 वर. निश्चितच या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा. शैलेश डीजेची मौलिक साथ, अभिषेक मंडप डेकोरेशनची मौलिक साथ, डीजे मनीषची मौलिक साथ, श्री गणेश बिअर शॉप प्रोप्रायटर लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण एंटरप्राइजेस संतोष सुतार, सुनील हेअर कटिंग सलून बारा मोडोळकर, यश एंटरप्राइजेस जयदास पाटील, प्रसन्न हॉटेल प्रोप्रायटर विजय शास्त्री, सुदर्शन व्हेज चायनीज प्रोप्रायटर सुभाष महाराज हतरणे, श्रीकृष्ण हॉटेल प्रोप्रायटर जयदीप सुतार, गीत एंटरप्राइज हॅलो हॅलो गीत एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मेघनाथ शास्त्री यांचं मौलिक योगदान, रुपाली सर्व्हिस सेंटर प्रोप्रायटर राजेश पाटील, अविनाश पाटील यांचं मौलिक योगदान. आणि या माध्यमातून आपण पाहत आहोत हात लागले अनेकांचे आणि खारीचा वाटा उचलत अतिशय देखणी स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गोरख, ज्यानं या स्पर्धेमध्ये अतिशय देखणी कामगिरी केली. पहिला चेंडू मोठा फटका, चेंडू हवेत गेलेला आहे, मात्र नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू पडतोय. या चेंडूवरती सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे. कारवे सर ज्या पद्धतीनं फटका खेळला गेला होता, सुरक्षित झाल्यानंतर आपण पाहतोय धावेमध्ये वेग वाढवला आणि 1 धाव्याचा जो इथे परिणाम मिळणार होता त्याला कन्वर्ट केलं 2 धावेमध्ये. 24 धावा दरम्यान पुढचा चेंडू गोरखचा समोर जातोय फलंदाज दरम्यान. निश्चित एक सुरेख चेंडू होता. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव मिळेल. 25 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि 25 धावा धावफलकावरती. खंडू म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. 2.2 षटकं झालेली आहेत. 25 धावसंख्या इथे लगावली गेली धावफलकावरती. इताळे संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहे. एक गडी बाद नाही अजून. हो, हा चेंडू फिरकी त्याचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले होते, परंतु त्या ठिकाणी स्ट्रॉंग फील्डात तैनात विनोद बजागे चांगलं कव्हरिंग केलं, टाळ्यांचा गजर प्राप्त करतोय आणि पाहता पाहता फक्त एकच धाव ते सीमित ठेवलं फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली इताळे संघाची बिनबाद 26 वर. एकी गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू असेल इताडे संघासाठी. फिल्डिंगची जमावट बघूया आपण. एक फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज लॉंग ऑफ आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, परंतु सरळ बॅटनी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू एका टप्प्याने जातोय व्यासपीठाकडे. मेघनाथ शास्त्री साहेबांना सांगत असताना की आम्हाला जिंकायचं आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 येतोय चौकार. आणि लॉंग ऑफच्या मध्यात एक गॅप आहे आणि हा गॅप अचूक हेरला. अतिशय देखणा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार आणि त्या जोरावरती 30 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 8 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूची सरासरी तिसऱ्या षटकात पाहायला मिळाली ती 2ची, म्हणजे 200ची सरासरीनं या 8 धावा जोडल्या गेल्या. दरम्यान पुढचा चेंडू एक सुरेख फटका, नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहिला झटका बसतोय इताडे संघाला. आगमन होत असताना आपलं हार्दिक स्वागत दिलेजी पाटील, वेलकम. आणि दैवत वेलेकर ज्याचं येणं बाकी होतं ते पूर्ण झालं बघा. आता आलाय मैदानामध्ये. अगदी स्ट्रॉंग बाहुबली क्रिकेटर.
विकेटचे धडे गिरवतो, चांगली पंचाची भूमिका सुद्धा नेहमी पार पडत असतो. तर दैवताला मैदानामध्ये विकेटचं पतन झाल्यानंतर विकेट छान पद्धतीने प्राप्त केली, सांघिक यश प्राप्त केलं. केतन चोरगेने अटॅकिंग फिल्डिंग केली, चांगला थ्रो दिला गोरखच्या हातामध्ये आणि गोरखने फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये विकेटला तो चेंडू धडकावला. धावसंख्या इथे 31 वर. जगदीश शास्त्री यांचं आगमन झालेलं मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. पंचांचा इशारा, षटक संपल्याचा 3 षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, म्हणजे 2 षटकात धावा झाल्या होत्या 22, म्हणजेच या षटकामध्ये धावा मिळाल्या 9. एकूण धावसंख्या 3 षटकांमध्ये गायकवाड सर पाहतो आपण 31 धावा. जर ह्याच स्पीडनी धावसंख्या पुढे गेली तर आपण पाहू शकता प्रोजेक्टेड स्कोअर असेल 41 किंवा 42च्या आसपास, जो फायटिंग स्कोअर असू शकतो. त्याचं कारण की जवळपास 9 विकेट आपल्या हातात राखून खेळतोय इताडे संघ. या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये निमित्त आहे कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. SK स्पोर्ट्स सापे तसेच निर्भी इलियम 514 स्पोर्ट्स सापे यांच्या नियोजनबद्ध आयोजनाने. आणि हे स्वप्न होतं आमच्या सन्मान्य मेघराजी शास्त्री साहेबांचं की त्यांच्या भावाच्या नावाने, माझ्या भावाच्या नावाने, माझ्या भावाच्या कार्याला उजळा देण्यासाठी, माझ्या भावाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी एक स्पर्धा अशी निर्माण करेन, सादर करेन की त्या स्पर्धेने नक्कीच जगाचं नक्कीच मन जिंकेन आणि मन नक्कीच जिंकल्या स्पर्धेने. त्याचं कारण फ्री एंट्री टुर्नामेंट इथे आपण घोषित केली, ती सादर होत असताना या टुर्नामेंटचा याची देही याची डोळा हा शेवटचा दिवस फार गोड व्हावा ते स्वप्न इथे पूर्ण होत असताना शेवटचा दिवस इथे साजरा झालाय. आणि शेवटच्या दिवसातील काही सामने शिल्लक त्यामधील हा सेमीफायनलचा मुकाबला रंगतोय मैदानामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यात निश्चितपणे 10.33 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. निश्चित राज कलेक्शनच्या माध्यमातून जर एखाद्या फलंदाजानं 4 षटकाची हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 पारितोषिक. दरम्यान पहिला चेंडू बॅटची कडा घेत यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय आणि अतिशय महत्वाचा गडी बाद केला जातोय. दुसरा झटका इटाळे संघाला. बोलचा धक्का जणू काय लागलाय इताडे संघाला. धक्का नव्हे झटका लागलाय, झटका सुद्धा नव्हे तर चटका लागलाय. 44 ओव्हरचा खूप मोठा गडी बाद केला आणि तो गोलंदाज होता मिस्टर मनीष. क्या बात आहे. चेंडू कटर होता आणि बॅटला तो स्पर्श करून अक्षरशः विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सुरक्षित विसावला आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मिस्टर जितो मैदानामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, मात्र एका समाधान मानावं लागेल. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकत आहेत. 32 धावा. निश्चितपणे या ठिकाणी जर का मनीषने हॅट्रिक पूर्ण केली तर DS मागे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्मान देवानंद माळी साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू मनीष उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 33 धावा धावफलकावरती. स्वेर मारा करतोय मनीष. वाईट चेंडू टाकला, विकेटचं पतन केलं. आधीचा चेंडू अगदी अचूक होता, रायझिंग डिलिव्हरी होती, कटर होता, परंतु त्यानंतर जास्त प्रयत्न करण्याच्या नादामध्ये हा चेंडू स्वेर झाला. मनीषसाठी सुवर्ण संधी आहे. DS मागे यांच्याकडनं 2000 रुपयाचं हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. दरम्यान मोठा पटका चेंडू हवेत गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मोठा फलंदाज नवनाच्या बॅटमधून अतिशय मोठा खणखणी षटकार आला. अगदी जेसी फुलटॉस लोअर फुलटॉसचा प्रयत्न केला होता. कदाचित हा प्रयत्न मनीषचा यॉर्करचा असू शकतो, परंतु यॉर्करच्या नादामध्ये चेंडू अजून वर गेला आणि बॅटच्या बरोबर पट्ट्यात घेऊन नवनाथने खणखणी षटकार खेचला. धावसंख्या पोहोचली इताळे संघाची 2 गडी बाद 39 वर. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय इताळे संघ.
मनीचा ऑफकटचा प्रयत्न होता. ओ माय गॉड, आकाशाला क्रॉस निघालतोय, चेंडू ढगात, ढगपोटी, धावांचा वर्षाव, पावसाचा वर्षाव, 6 धावा. व्हॉट अ हिट, बिगी. काय फटका मारला, काय टायमिंग होतं. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, बेमिसाल टायमिंग आणि ताकदीचा प्रॉपरली वापर केला. नवनाथ नाही, नवनाथ महाराज की जय असा जल्लोष झाला आणि वन ऑफ द बेस्ट हिट या टुर्नामेंटचा इथे लगातार पाहतोय आपण. मोठा उत्तुंग षटकार, हॅट्रिक चान्स षटकाराची. नवनाथ करेल का पूर्ण बघायचं आपल्याला. प्रयत्न केला पण नवनाथला बाहेर बोलावलं. ऑप्शनच्या बाहेर मनीषने स्वतःला मारतो बघा, थायफाय करतोय. जसे एखादे मांडी थोपटतात कुस्तीवीर, कबड्डीवीर, तशी थाय पाय करतोय. आपण पाहू शकता मनीषला. फुललेंचा वाईट यॉर्कर अचूक टप्पा टाकलेला चेंडू आणि कमबॅक करून दिले मनीषने. 2 षटकारानंतर डॉटच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती 45 वर. निश्चितच गोलंदाजाच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्याच वेळेस नवनाथनं पलटवार केला, 2 सलग षटकार मारले, त्याच्यानंतर एक हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी जणू काही माझ्या हातातून गमावली. दरम्यान पुढचा चेंडू मनीषचा समोर जाईल. नवनाथ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफच्या वाडी क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. 45 धावा हे उद्दिष्ट ठेवत, म्हणजे 46 धावांचं लक्ष्य ठेवीत या ठिकाणी मला वाटतं डावाची समाप्ती होते. हे 46 धावाला कशा पद्धतीनं RD11 किरोली संघ स्पर्श करेल आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत आपण सन्मानाकडे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्पर्धी चषक 2024 प्री एंट्री टुर्नामेंट मेघनाथ शास्त्री या स्पर्धेचे करते धरते. या ठिकाणी कुरुंद ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच सन्माननीय भाई पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण भाई पाटील यांना सन्मानित करणार आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि त्या माध्यमातून आपण सन्मानित करीत आहोत भाई पाटील यांना. त्यानंतर पुढील सन्मान आपण सन्माननीय प्रकाश डोंगरे यांना सन्मानित करीत आहोत. मी गोरखनाथ सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रकाश डोंगरे साहेब यांना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेमध्ये जे कामगार सेनेचे अतिशय सुरेख असं नेतृत्व आहे, ज्यांचं चांगलं कर्तृत्व आहे, असे आदरणीय सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. शेरीगावचे सुपुत्र. निश्चितच कामगारांच्या संदर्भातील अनेक अडचणी कशा पद्धतीने निराकरण केल्या जातील यासाठी धडपडणारं नेता. पुढील सन्मान सन्माननीय खंडू म्हात्रे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी DS माघे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण खंडू म्हात्रे साहेब यांना सन्मानित करणार आहात. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. आमचे सरपंच यांचे मामाश्री आहेत आदरणीय सन्माननीय खंडू म्हात्रे साहेब. सरपंचात आपल्या भाच्याचा हा लौकिकचा आनंद ते घेत आहेत. धन्यवाद म्हात्रे साहेब. या ठिकाणी निलेश पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी दत्ता सुतार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण निलेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. तर वळणार आहोत आपण चालू असलेल्या सामन्याकडे. दत्ता सुतार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम निलेश पाटील यांना सन्मानित करा आणि मग 46 धावांच्या लक्ष्याला कशा रीतीने परिस्पर्श केला जाईल आपण हे पाहणार आहोत. मैदानावर अतिशय महत्त्वाचा सामना, 3 दिवसीय स्पर्धा आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट PTC मधील पहिली फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. प्रेम पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. सन्मानित प्रेम
पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत. दत्ता सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. पंचांना विनंती करतो खेळ सुरू करायचा आहे प्लीज. प्रेम यांना सन्मानित केलं जातंय. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. खेळ सुरू होतोय. कारवे सर 46 धावांच्या लक्ष. आडोस पडोस की लढाई आहे. हो नक्कीच बिग बॅटल. एका बाजूला सरपंच साहेब, दुसऱ्या बाजूला उपसरपंच साहेब. एका बाजूला इताड्याचे सरपंच जगनसेठ पाटील, दुसऱ्या बाजूला किरोलीचे उपसरपंच. ग्रामपंचायत एकच परंतु दोन हे सरपंच उपसरपंच त्यांचे संघ एकमेकाच्या समोर आणि सेमीफायनल क्रमांक इथे रंगते 2. जो जिंकेल तो फायनल मध्ये पोहोचेल. 46 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये सलामीला फलंदाज आला मिस्टर गोरख दिगाडकर विनोद बजागेच्या सोबतीला. जर 6 षटकार मारले लागोपाठचे तर सूरज बजागे यांच्याकडे मोठं प्राइस. हो स्क्वेअर कट करता प्रयत्न होता परंतु पाय हल्ले नाहीयेत बघा. पाय जागेवरतीच राहिले. ब्लॉक केलं होतं दोन्ही पायांना. त्या कारणाने चेंडू बॅट पर्यंत पोहोचला नाही आणि बॅट चेंडू पर्यंत पोहोचली नाही. बघा हा रिप्ले. सूरज बजागे यांच्या माध्यमातून जर 6 षटकार मारले तर तब्बल 30,000 रुपयाचं कॅश प्राइज. पैसे जमा झालेले आहेत आमच्याकडे. पुढचा चेंडू रिवर्सचा पवित्र आणि हा घ्या. आला पहिला. आला रे आला. गोरख दिगाडकर आला. चेंडू गेला. षटकार. चौकार. येस ओके नो प्रॉब्लेम. असं वाटलं की बॅरिगेटला चेंडू धडकला मग तो नाही. त्या ठिकाणी टप्पा असेल. एक हरकत नाहीये. सॉरी बोला तो झगडा खतम. डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. एक टप्पा पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. अगदी बॅरिगेटच्या जवळ कंपाऊंडच्या जवळ हा टप्पा पण तो फटक्यामध्ये सर सुरेख ताकद होती आणि बेमिसाल टायमिंग होतं जीडीचं. निश्चित या ठिकाणी एक सन्मानाकडे जात आहोत. नितीन वडलकर साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. विष्णू पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नितीन वडलकर यांना सन्मानित करायचंय. धावफलकावरती धावा धडकल्या जात आहेत. 4 धावा 22 चेंडू 42 धावांचं समीकरण आहे. सामना रोमहर्षक आहे, रंगतदार आहे. सन्माननीय विष्णू पाटील यांच्या शुभ हस्ते नितीन वडलकर यांना सन्मानित केलं जात आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी. निश्चितच चांगल्या चेंडूला सन्मानित केलं गेलंय. सर्कल रेषेच्या आज स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू ढकलला गेला. एकेरी धाव जोडली गेली. 5 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. प्रत्येक षटकामध्ये 11.50 ची सरासरी राखायची आहे. 4 षटकामध्ये 46 धावांचं लक्ष. म्हणजे जर तुकड्या तुकड्याने जर आपण प्रस्थान केलं, ध्येय गाठलं, स्टेप बाय स्टेप एक एक पायरी चढलो तर नक्कीच आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि तो प्रयत्न केला पाहिजे. तुमचं लक्ष किती उंच असू दे फक्त तुमच्या मनात तुमचा त्या लक्ष्याचा रस्ता पाहिजे की जो तुमचा रस्ता त्या लक्ष्याचा तुमच्या पायाखालूनच जात असतो. तुम्हाला जेव्हा ते कळेल तुम्ही बरोबर मार्गक्रमण करू शकता. हळूहळू पुढे सरकू शकता. 3 चेंडू झाले आणि या ठिकाणी 4 धावा लगावलेल्या आहेत धावफलकावर. पाहुण्यांचं आगमन होतंय आमच्या या व्यासपीठाकडे. सन्माननीय जगदीश माळी साहेब यांचं आगमन झालंय. पाण्याची व्यवस्था त्यांच्या सौजन्यानं प्राप्त होती. पुढचा चेंडू अतिशय सुरेख देखणा अतिशय सुंदर चेंडू. फलंदाजाचे पाय हलले नाहीत त्यामुळे जेव्हा पाय हलत नाहीत तेव्हा स्कोअरबोर्ड सुद्धा हलत नाही. हो नक्की. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर कॉल लागत नाही तसं पायामध्ये फुटवर्क नसेल तर फटका लागत नसतो. आणि ते पाहिलं आपण विनोद बजागेच्या माध्यमातून. धावसंख्या इथे स्थिर आहे 5 वर. प्रत्येक षटकामध्ये 11.50 ची सरासरी राखली पाहिजे जर जिंकायचं असेल तर. बॅकफुटला गेला. कट केला. सुरेख सुंदर फॅब्युलस गोल शॉट स्क्वेअर कटच्या माध्यमातून सुंदर चौकार. अतिशय देखणा चौकार आपला पाहायला मिळाला. बॅकफुट वरती जात नेत्रदीपक नेत्रसुखद फटका. पॉवर प्लेचं षटक आहे. आणि पाटील सरांनी पंचांची घारीची नजर असावी लागते आणि ती दाखवली स्वप्नील पाटील सरांनी. मोराचे कान सुद्धा असतात पंचांचे. गोकुळ पाटील सर, स्वप्नील पाटील सर. हो ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह क्रॅकिंग आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पण तो फेकी खराब. त्या ठिकाणी गव्हरिंग झालंय. नशीब बलवत्तर असं इताड्याचं आणि हा चेंडू गेला असता बाईच्या रूपामध्ये सीमेकडे. परंतु धावसंख्या इथे फक्त 1 फुलत असताना पहिल्या षटकाची समाप्ती झाली. गायकवाड सर लक्ष इथे जिंकण्यासाठी 46 धावांचं. धावा झाल्या 10. आता येणारे चेंडू 18. 36 धावांची गरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 10 धावा दिल्या जात आहेत.
कौतुकास्पद अशी गोलंदाजी आपल्याला अक्षयकडनं पाहायला मिळते. निश्चित अतिशय सुंदर. आपण सन्मानाकडे जात आहोत. पाण्याची व्यवस्था सांभाळणारे सन्माननीय जगदीशजी माळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. विष्णू पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जगदीशजी यांना आपण सन्मानित करणार आहात. प्रेमाचं प्रतीक आणि या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अतिथींचं आगमन होत आहे. दिनेशजी मागे साहेब आणि सत्यवानजी मागे साहेबांचं आगमन झालंय. तसेच माजी सरपंच वसंत पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024च्या या देखण्या स्पर्धेमध्ये स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचले आणि बघा मानवाची मांदियाळी किती वेगाने वाढत असताना चहूबाजूला प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेले आहेत. या ठिकाणी सन्माननीय सत्यवान मागे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन झालंय. मी मेघनाथ शास्त्रींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सत्यवान मागे यांना आपण सन्मानित करायचंय. दहा धावा झाल्या सर. चांगली स्थिती आहे म्हणू शकतो आपण सर. सर घ्या घ्या घ्या. या ठिकाणी सत्यवान मागे यांच्या सोबतीला दिनेशजी मागे यांचंही आगमन झाले. दोघांनी पुढे या. उद्योगपती आहेत. प्रथम आपण सत्यवान मागे माजी ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित करतोय. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ या स्पर्धेचे शिल्पकार करते धरते मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते. दरम्यान सुरेख चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये धाडला गेला. एकेरी धाव जोडली गेली. लक्ष्मण पाटील यांचंही आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय दिनेश माघे यांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. सन्माननीय मेघनाथजी शास्त्री यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश माघे उद्योजक सापेगावचे त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल प्रतीकचं. लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इताडे संघासाठी सर्वस्व अर्पण करणारी या ठिकाणी गोलंदाजी आहे. सन्माननीय दिनेश माघे यांचा सन्मान होतोय. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. नागेश मागे यांचंही आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. काय प्रेम आहे मेघनाथ शास्त्री साहेबांवरचं. हे आमचे मान्यांची मांदियाळी जर आपण पाहिली प्रेक्षक सुद्धा बघतात की काय जल्लोष किती मोठा उत्साह. ही क्रिकेटची जत्राच आहे जणू काय. जितक्या धावा होत नाही ना सर त्याची जास्त पाहुणे येत आहेत हे म्हणायला हरकत नाही. आकडेवारी जर पाहिली तर पुढे 3 दिवसाची धावसंख्या काढा. पाहुणे मी म्हणालो की पाहुण्यांचा आकडा जास्तच दिसेल. इतकं मोठं भरभरून प्रेम दिलंय पाहुण्याने आमच्या मेघनाथ शास्त्री साहेबांना, सत्यवान मागे साहेबांना, संतोष सुतार साहेबांना, गोरखनाथ सुतार सरपंच साहेबांना, DS मागे साहेबांना, विष्णू पाटील दादांना आणि सर्व SK स्पोर्ट्स आणि रिव्हिलियनच्या सर्व खेळाडूंना हे मिळालेलं प्रेम आहे आणि मिळालेलं यश आहे. आदेश मागे यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी मेघनाथ शास्त्री विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नागेश मागे यांना आपण सन्मानित करायचंय. माहिती शाल प्रेमाचं प्रतीक फुलांचं गुच्छ या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह सन्माननीय नागेशजी मागे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत जातोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पडतायत. पूर्ण एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा लिहिल्या पूर्ण. महत्वाच्या क्षणी या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा लागतायत 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पूर्णपणे बंदिस्त केलेलं आहे. कंजूशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. इताडे गावासाठी हा क्षण अतिशय महत्वाचा आहे कारण यातील विजेता संघ हा अंतिम फेरीत पोहोचणार आहे. दोन्ही गावांसाठी सर महत्वाचा क्षण आहे. परंतु दैवत वेलेकरचं कौतुक केलं पाहिजे. किती दूरवरती केला. जवळपास 20 मीटर पळत गेला होता. नजर ठेवली चेंडूपर्यंत परंतु स्वतःला नंतर सूर मारला. अगदी झोकून दिलं झेल घेण्यासाठी. याला म्हणतात 100% देणं. कमिटमेंट ऑफ द क्रिकेट, पॅशन अबाउट द क्रिकेट दाखवून दिलं या मैदानामध्ये. नक्कीच तोडीस्तोड सामना सुरू आहे. चुरशीची लढाई या मैदानात रंगत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14 14 ऑन द बोर्ड. रोहित धारदार गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा देणारी गोलंदाजी. पहिला चेंडू एकेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू एकेरी धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा गोलंदाज ऋतिक येतोय समोरून. विनोद बजागेसाठी हा पुलचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय जमीच्या साह्याने मिड विकेट डीप मध्ये. फक्त क्षेत्ररक्षक एकच धाव पूर्ण करून देईल. चांगला फिल्डिंगचा नमुना पेश केला. जल्लोष, आवाज, आरडाओरडा, शिट्या, पिंपड्या पण वाचतील असं वाटतं. काही क्षणानंतर ह्या मैदानातील चौफेर
क्रिकेटचा हा महासोहळा श्रद्धांजली वाहणारा सोहळा पाहतो आपण. कैलासवासी ज्ञानेश्वर शास्त्री साहेबांना ही मोठी श्रद्धांजली वाहिली जाते स्वतःच्या बंधू म्हणजे मेघनाथ शास्त्री यांच्या माध्यमातून. आणि त्याला 4 चांद लावले सर्व ह्या मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी. बघा काय मोमेंट आहे, काय क्लायमॅक्स आहे, काय सेलिब्रेशन आहे या मैदानामध्ये. चुरस खुन्नस ठसन क्रिकेट. वा फलंदाज बाद. अल्पेश पाटील आपण कुठे जर चाल तर त्वरित आपण डीजे शी संपर्क साधायचा आहे. अल्पेश पाटील आपण त्वरित मंचावर यायचं आहे. दरम्यान एक झटका फटका बसतोय. आता मात्र आव्हान मोठं वाहू लागलेलं आहे किरवली संघाला. जर इथे विजय संपादित करायचा असेल तर 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल ते 31 धावेचं. जिंकण्यासाठी टार्गेट 46 धावत असताना हा वारंवार रिप्ले आपण पाहू शकता. रिप्ले व्हायरल होणार. बघा दैवत वेलेकरचं ते सेलिब्रेशन. काय क्लायमॅक्स आहे, किती मोठी नाट्यमय स्थिती पाहतो आपण. अगदी आनंद गगनात मावेन असा सोहळा पाहतोय. एका बाजूला आमचं स्टेज अगदी खचखचून भरलंय ज्यामध्ये अगदी मेघनाथ शास्त्री साहेबांना सुद्धा त्यांचा आनंद मावेन असा झालाय की आलेला प्रत्येक पाहुण्याला त्यांना आदर द्यायचा आहे. त्यांची इच्छा आहे की सन्मान केला पाहिजे. आपला आलेला पाहुणा आपला देव आहे, आपला अतिथी आहे आणि आपली भारतीय संस्कृती सांगते की अतिथी देव भव. त्या पद्धतीने आपण प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक मान्यवराचा सन्मान करतोय आणि शब्दसुमनाने सुद्धा सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करून त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. धावसंख्या 15, 31 धावांची अजून गरज. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी सेमीफायनलचा हा मुकाबला. RD स्पोर्ट्स किरोली संघाच्या पुढे हे मोठं आव्हान. मुंबईमध्ये सर आरे कंपाऊंडमध्ये जी झाडं काढली गेली ती झाडं या साप्याच्या मैदानाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज झाडं हिरवगार बनलेली आहेत. 2 वर्षापासूनचा हा प्रोजेक्ट आहे. काही दिवसामध्ये इथे पक्षींची किळबिळ आणि प्राण्यांची रेलचेल आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. 2 पायाचे प्राणी सध्या मैदानावर आहेत. वा छान मस्त पद्धतीने आपण रूपक साजलं सर. गायकवाड सर असले म्हणजे एक वेगळा शब्दांचा अर्थ असतो आणि तो एकदा उलगडा झाला की त्याचा आनंद वेगळा असतो. पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील. गोरख दिगाडच्या बॅटला कडा लागतोय आणि त्या ठिकाणी बघा फ्लाइंग स्लिप कव्हर करते. लेग स्लिप सुद्धा शेतीचा प्रयत्न करते. चुरशीचा प्रयत्न करत असताना थरार नाट्य इथे रंगलेलं आहे या क्रिकेटच्या माध्यमातून. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 मेघनाथ शास्त्रींची स्पर्धा आणि त्याचं स्वप्न इथे साक्षात साकार होत असताना या श्रीकृष्ण क्रीडा नगरीवरती सापे या ठिकाणी. धावसंख्या झाली किरोली संघाची 16, 1 गडी बाद. आता 11 चेंडू शिल्लक, 30 धावांची गरज. निश्चितच 11 चेंडू 30 धावेचं समीकरण. 3रं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जितू. महत्वाची भूमिका. एक पूर्ण वर्तुळाकार आपण मैदान पाहतो आहोत. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान आहे. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने हिरवगार असतं त्या पद्धतीनं मैदान तुम्हाला हिरवगार काही दिवसात दिसणार आहे आणि लेदर क्रिकेटची कदाचित अकॅडमी सुद्धा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू मोठा प्रहार आपला पाहायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अतिशय दक्ष क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. धावत जाऊन चेंडू अडवला. तेवढ्याच वेगानं अचूक फेकी केलेली आहे. सर्वस्व अर्पण करणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते इताडे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं. खूप छान क्षेत्ररक्षण साहिलचं. अगदी डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड फॉरवर्ड स्पिरिटच्या दिशेने तो तैनात आहे. पेट्रोलिंग करतोय. धावसंख्या पोहोचली RD स्पोर्ट्स किरोली संघाची 17 1 गडी बाद. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन गौरव दिगाडकरसाठी फ्लाइंग बेस. फ्लाइंग डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी सांगत असताना जागते रहो GD भाई. खूप छान रिलीज ऑफ द डिलिव्हरी फ्रॉम जीतू. जबरदस्त या ठिकाणी चुरस रंगत थरार नाट्य रंगते. या सेमीफायनलच्या निमित्ताने मोठा सामना इथे मोठा रंग बदलतोय. रिव्हर्सचा पहिला घेण्याचा प्रयत्न होता आणि रिव्हर्स हा सक्सेसफुल झालाय. पाहता चेंडू डीप थर्डमॅनकडे जात असताना पायाने अडवला आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. GDने 2 धावा इथे पूर्ण केल्या. षटक 3रा सुरू आहे. षटक 4 चेंडू झालेत. आता एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि अजून जिंकण्यासाठी आपण धावांची गरज आहे. पाहू शकता 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 8 चेंडू 27 धावेचं समीकरण. जितूचं कौतुक करावं लागेल. महत्वाच्या क्षणी 4 चेंडू हाताळले, 4 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी इताडे संघाकडनं. मात्र इथं पलटवार जर पाहायचा असेल तर नक्कीच करण्यासाठी
सज्ज व्हायला लागेल. RD11 किरोली संघाच्या फलंदाजांना सन्माननीय अतिथींचं आगमन झालंय. या ठिकाणी मिलिंद भोईर, नायब तहसीलदार भिवंडी यांचं आगमन झालंय. हो, साहेबांचं आगमन झालं आणि रिव्हर्सच्या माध्यमातून घणाघाती प्रहार गोरखनाथ दिगाडच्या बॅटमधून हा आलाय. सुंदर षटकार. वा, काय सामना बघा. प्रत्येक मिनिटाला प्रत्येक चेंडूला सामन्याचं मोमेंटम इथे बदलतंय. प्रत्येक मिनिटाला आमच्या मंचकावरती पाहुणे येत आहेत आणि ह्या स्पर्धेचा 4-4 लावले जात आहे. स्पर्धेने अगदी उंच शिखर गाठले. नक्कीच अगदी मोठी भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने कैलासवासी ज्ञानेश्वर रामदास शास्त्री यांना आणि कैलासवासी प्रकाशजी काशीनाथ शास्त्री साहेबांना ही मोठी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या भावाच्या वतीने, मेघनाथ शास्त्री यांच्या वतीने. विनामूल्य स्पर्धा. हो, दबाव दबाव आणि बघा फलंदाज पाहतच राहिले. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि चेंडूला अगदी उलट्या दिशेने टाकला. दुसऱ्या अँगलकडे टाकत असताना हा डॉट काढला आणि अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झाली. आव्हान आता सर वाढलंय, कठीण झालंय, परंतु अशक्य नाहीये. बघा हा चेंडू अचूक टाकला कारण फलंदाजाने आधीच पवित्रा बदलला होता, रिव्हर्सचा पवित्रा. त्या कारणाने पंचांकडे दाद मागत असताना पंचांनी हा लिगल चेंडू ठरवलाय. येणारे चेंडू प्रेक्षक 6, 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावेचं समीकरण असेल. निश्चितच या स्पर्धेमध्ये अतिशय मौलिक योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. हो, नक्कीच स्पर्धा साकार करण्यासाठी तोलाचे मोलाचे हात आपल्याला असावे लागतात. आपल्याला अनेकांची मदत, सहकार्य, पाठबळ असावं लागतं. त्यामधलं आम्हाला सर्वात मोठं सहकार्य लाभलं आमचे सरपंच साहेब गोरखनाथजी सुतार साहेबांच्या माध्यमातून. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी आम्हाला बक्षीस लाभलंय. तसेच विजयजी अधिकारी, उपसरपंच सरलांबे यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला द्वितीय बक्षीससाठी रोख रक्कम लाभले. त्यानंतर अशोकजी ठाणगे सर, ठाणे जिल्हा परिषद संचालक प्राथमिक शिक्षण संस्थेचे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी तृतीय बक्षीस लागलेलं आहे. तसेच करणजी पाटील सापेचे मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला बक्षीस दिलंय. उत्तमजी चौधरी सरपंच सरवली, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी आम्हाला कूलर लाभलाय. वसंतजी पाटील सापे, जगदीशजी शास्त्री सापे यांच्याकडून स्पर्धेसाठी आम्हाला स्वागतासाठी शाल लाभलेले आहेत. तसेच सुरेशजी पाटील सापे, राजेशजी पाटील सापे यांच्या माध्यमातून आम्हाला कॅमेरा आणि युट्यूबसाठी लाईव्हसाठी व्यवस्था लाभले, सौजन्य लाभले. तसेच देवानंद माळी यांच्याकडून कॅप लाभली. ज्ञानेश्वरजी मागे साहेबांकडून अगदी मोठं योगदान म्हणजे मॅचसाठी संपूर्ण ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचे आम्ही शतशः आभारी आहोत. क्या बात आहे. खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला. रामाचा सेतू संपन्न होताना पाहायला मिळतोय. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर का RD11 किरोली संघाला पोहोचायचं असेल तर 6 चेंडूत 21 धावाचं समीकरण पूर्ण करावं लागेल. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज दैवत. दैवतनं आपल्या खांद्यावरती धुरा घेतलेली आहे. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. अतिशय सुरेख सुंदर खेळ ज्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. दैवत वेळेकर एक अनुभवी खेळाडू आहे. पंचांची भूमिका इथे पार पडत असतात. क्रिकेट फॅशन आहे, क्रिकेट श्वास ध्यास आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाही आणि या ठिकाणी तर उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचल्यानंतर कोणी हारागिरी पत्करायला तयार होणार नाही. दैवत वेलेकर पहिला चेंडू, क्या बात आहे. मारा जागते होता आदेश देणारी गोलंदाजी. दुपारी जेवण झालं असेल आणि ते जास्तीचं झालं असेल, सुस्ती आली असेल तर सुस्ती उडवणारा चेंडू. हो, खूप छान. अगदी रिफ्रेश केलंय या चेंडूने, रिफ्रेश केले बॅट्समनला. विनोद बजागेला आता हात खोलावे लागतील, पावलांचा वापर करावा लागेल, जागा भरून फटके मारावे लागतील कारण आतिषबाजीची ही वेळ आलेली आहे. 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. हो, आता हात खोलले, लॉफ्टेड ऑफ ड्रॉपवरती त्या ठिकाणी झेल सोडलाय. वाईडीस लॉंग ऑफला झेलचा प्रयत्न झाला होता, झेलपर्यंत पोहोचला सुद्धा होता, परंतु तो झेल सोडल्यानंतर पाहतोय आपण धाव फक्त एकच घेतली आहे कारण गोरख बिगाडकरला आपल्याकडे स्ट्राईक हवी होती. धावसंख्या इथे 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेले आहे 26 वर. 46चं लक्ष म्हणजे आपण पाहू शकता हे रिप्ले.
नशीब की चेंडू सीमारेषेकडे गेला नाही, अन्यथा तो चौकार मिळाला असता. नशिबाची साथ लाभली इताडे संघाला असं म्हणा हरकत नाहीये. 4 चेंडूंमध्ये आता 20 धावांची गरज, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार किंवा 4ही षटकार मारणं खूप गरजेचं झालंय आरडी स्पोर्ट्स किरोली संघासाठी. गोलंदाज पुणे आता दैवत वेलेकर येतोय. ओव्हर द विकेट, अचूक मारा, अचूक बाहेर बोलवते वारंवार. अगदी पॉपिंग लाईनच्या समोर चेंडूला ठेवत असताना कुठल्या प्रकारचा चेंडू स्लॉट मध्ये आणि चॅनल मध्ये न देता दैवत वेलेकर अगदी अभ्यासू बॉलिंग करत असताना सामन्याला आपल्याकडे वळवलाय. त्याचं कारण प्रेक्षक 3 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे आरडी स्पोर्ट्स किरोली संघापुढे. नक्कीच या ठिकाणी साजल पाटील, सन्माननीय जगन शेठ पाटील यांचे चिरंजीव यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय. सुभाष शास्त्री, त्याचप्रमाणे जगदीश वडवळकर साहेब, रमेश वडवळकर साहेब या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. एकेरी धाव मिळते, एकेरी धावाने काही फरक पडणार नाहीये इताडे संघाला. मात्र किरोली संघ विजयापासून दूर दूर दूर, कारण 2 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण अवघड समीकरण बनलेलं आहे. साजल पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय. इताडे गावचे सरपंच जगन पाटील यांचे चिरंजीव मंचावर आपण विराजमान व्हायचंय. दरम्यान 2 चेंडू 19 धावांचं समीकरण. गोलंदाजी धुरा सांभाळतो दैवत, अतिशय सुरेख गोलंदाजी केली दैवत वेळेकर. पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू, मात्र डाव्या एसटीच्या बाहेर, पंतांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव, 2 चेंडू 18 धावा. कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव आपल्याला इताडे संघावरती पाहायला मिळत नाही. दोन्ही संघ एकत्रित सराव करता आहेत, त्यामुळे कच्चे पक्के दुवे याची पूर्ण कल्पना होती. दरम्यान दैवत गोलंदाजी धुरा सांभाळेल. यानंतर आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा आणखी एक पुरस्कार मगाचा शिल्लक आहे तो प्रदान करणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, मोठा आघात करण्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात आपल्याला झेल टिपलेला पाहायला मिळतोय. सर्कल रेषेच्या आतमध्ये हा झेल टिपला गेला. 1 चेंडू 18 धावेचं समीकरण. आता मात्र फक्त सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे सामन्यातली हवा काढून टाकलेल्या इताडे संघाने आणि आरडी स्पोर्ट्स किरोली संघ मोक्याच्या क्षणी नांगी टाकतो. हे त्यांचा इतिहास आहे त्यांचा. मोठ्या सामन्यामध्ये नक्कीच ते नांगी टाकतात आणि अनेक स्पर्धांमध्ये अगदी क्वालिफायचा मुकाबला सुद्धा जिंकतात, परंतु सेमीफायनल जेव्हा समोर येते तेव्हा नांगी टाकतो हा संघ. नक्कीच संघाला विचार करणं फार गरजेचं आहे, परफॉर्मन्स वाढवणं गरजेचं आहे. संघामध्ये ताकद खूप आहे आरडी यांच्या, परंतु मोठ्या सामन्यामध्ये अशा प्रकारची धारातिथी त्यांची बॅटिंग नेहमीच होत असते. अशा अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. नक्कीच आरडी स्पोर्ट्स किरोली संघ इथे पूर्णपणे विजयाकडे नव्हे तर पराभवाकडे वाटचाल करतोय. हा मात्र शेवटचा गोड केलेला आहे. मोठा फटका मारून प्रशांत बजागेने षटकार खेचला, परंतु सामना जिंकू देऊ शकत नाही. अभिनंदन, इताडे संघ जो पोहोचला आता फायनल मध्ये. अमोल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या समोर फायनल खेळणार आहे इताडे संघ. अभिनंदन, अभिनंदन जगन शेठ पाटील सर.